मित्रांनो, जसं इनसेम किंवा कॉलेजच्या सीसी जवळ येतात तसं मुलांना अभ्यासाचं आता टेन्शन घेणं गरजेचं आहे. सो हे टेन्शन न घेता आपल्याला सोप्या पद्धतीने इनसेमची किंवा ज्या सीसी असतात त्या सीसीची तयारी कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करूया. बघा, 4 छोट्या स्ट्रॅटर्जीज देतो. पहिलं तर सिलेबस अनालिसिस, म्हणजे कुठल्याही एक्झामचा अभ्यास करण्यापूर्वी डायरेक्ट सरसकट पुस्तक घेतलं आणि अभ्यास बसलं असं करायचं नाही. यांनी काय होतं, आपला टाइम वेस्ट जातो, अनवॉन्टेड गोष्टी आपण जास्त करतो, ज्या महत्वाच्या त्याच्यावर किंबहुना कमी वेळ दिला जातो आणि ऑब्विसली आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट येत नाही. त्यामुळे पहिलं एक टार्गेट ठरवा, की आता समजा 30 पैकी जर एक्झाम असेल तर आपल्याला किती मार्क घ्यायचे टार्गेट ठरवा. एकदा टार्गेट ठरलं की मग त्याच्यानुसार आपला सिलेबस ठरवा, की हा एकदा तुम्हाला एकदा कन्फर्म करून घ्या की कुठले टॉपिक आहे ज्याच्यावर वारंवार प्रश्न आले त्यांना टिक करा, ज्यांच्यावर क्वचित प्रश्न आले किंवा नाही आले ते डायरेक्ट क्रॉस करून टाका, म्हणजे ते टॉपिक आपल्याला बघायचेच नाही. अशा प्रकारे आपल्याला सिलेबस अनालिसिस होईल. अजून आयडिया काय क्लिअर होतील अनालिसिस मध्ये, की कुठले टॉपिक सोपे आहे, कुठले खूप अवघड आहे. जे सोपे आहे ते आधी कव्हर करून घ्यायचे, जे हार्ड आहे ते आपण नंतर करू. ही सगळी आयडिया क्लिअर करून घ्या. हे कधी क्लिअर होईल, सिलेबस अनालिसिसने. आणि अनालिसिस कसा करायचं, ऑब्विसली आपल्याला काय करता येईल, सिनियर्सला भेटता येईल, टीचरकडनं माहिती घेता येईल, किंवा आपला जो हुशार मित्र आहे त्याने पूर्ण अभ्यास केलाय त्याच्याकडनं विचारू शकता, किंवा कोणीच नाही भेटलं तर पुढचा ऑप्शन येतो आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सुद्धा आपल्याला सांगतात की कुठले टॉपिक्स महत्वाचे, कशावर जास्त प्रश्न आले आहेत ते आपल्याला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधनं कळतं. त्यामुळे सिलेबस अनालिसिस करताना टीचरची, एखाद्या हुशार मित्राची, सिनियरची मदत घ्या, किंवा ग्रुप स्टडी करून पण करा, किंवा मग नाही कोणी हेल्प केली तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची हेल्प घेऊन तुम्हाला अनालिसिस एक आयडिया येऊन जाईल कसं करायचं, काय करायचं. आणि पीवायक्यूचा अजून फायदा काय होतो, की पीवायक्यूने आपल्याला पॅटर्न कळतो, कुठल्या पॅटर्न मध्ये प्रश्न येणार आहे, किती मार्कला येतात, कुठे थेरी येते, कुठे न्यूमरिकल येतात, डेरिव्हेशन कुठल्या टाईपवर येतं, हे सगळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितल्यावर कळतं. त्यामुळे पीवायक्यू हा कंपल्सरी करा, मगच अभ्यासाला लागा. पहिल्यांदा क्लिअर झालं, सिलेबस अनालिसिस झाला, प्रश्नपत्रिका सोबत घेतल्या, त्याच्यासोबत अनालिसिस झाला. आता आपली डायरेक्शन क्लिअर झाली, काय करायचंय काय नाही. आता त्याच्यासोबत अभ्यासाला सुरुवात करून द्यायची. डेली ऍटलिस्ट तुम्ही कॉलेज संपल्यानंतर 4 तास तरी सध्या अभ्यास करा. मग इनसेम डिक्लेअर झाली किंवा सीसी कॉलेजच्या कधी आहे ते आपल्याला क्लिअर झालं की मग त्यावेळी आपल्याला टाइम अजून वाढवता येईल. पण सध्या 4 तास तरी कॉलेज संपून आणि सुट्टी दिवशी ऍटलिस्ट 6 ते 7 तास या वेळेने अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे एक आपला बेस तयार होऊन जाईल. आता पुढे राहिले इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि ते कसे शोधायचे. आयएमपी क्वेश्चन कसे शोधले जातात, सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगतो, आपल्या टीचरला भेटा. टीचरला माहिती असतं कुठले आयएमपी क्वेश्चन आहे, कारण प्रत्येक वेळी त्यांच्याकडे तो पेपर पॅटर्न आलेला असतो, युनिव्हर्सिटीज असो, त्यांना ते अनालिसिस असतं आणि माहिती असतं की प्रायोरिटी कुठून येऊ शकते. मग कॉलेजचे टीचर असतील, क्लासेसचे टीचर्स असतील, येस, सो आपल्या टीचरकडनं पहिल्यांदा आयडिया क्लिअर करून घ्या, इम्पॉर्टंट काय ते आयएमपी क्वेश्चन कळाले की मग अजून आपल्याला सोपं होऊन जातं. आणि हे पीवायक्यू पुन्हा आपल्याला तिथे मदत करता की जे प्रश्न 2-3 वेळा रिपीट झाले आहेत त्याला डबल स्टार करा, ते मोस्ट आयएमपी. जो एकदा रिपीट झाला आहे तो त्याला सिंगल स्टार करा, तो आयएमपी झाला. आणि जे एकदाच विचारले गेले आहे त्यांना आपण नंतर प्राधान्य द्या. कळालं, मग ही आयडिया आपल्याला क्लिअर होऊन जाते. पण टीचरचा रोल इथे खूप महत्वाचा येतो. आता आपल्याला आयडिया मी पूर्ण स्ट्रक्चर करून दिलं की आपण सिलेबसचा पहिल्यांदा अनालिसिस केला, आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे, काय काय नाही, कुठलं सोपं आहे कुठलं नाही हे ते क्लिअर झालं. पीवायक्यूने आपल्याला पॅटर्न कळाला आणि कॉन्फिडन्स देऊन दिला की यस तू करू शकतो. आणि आयएमपी क्वेश्चनने आपल्याला अजून क्लिअरिटी येऊन जाते की बस सगळं केल्यानंतर ऍटलिस्ट एवढं फिक्स येणार आहे, म्हणजे पासिंग तर कुठे जात नाही. या तिन्ही स्ट्रॅटर्जी आपल्याला फॉलो करायच्या आहे, पण या कशा कन्सिस्टंटली करायच्या, कॉन्फिडंट राहून करायच्या आहे. आज केलं आणि उद्या सोडून दिलं असं नाही. मी सांगितलं डेली 4 तास अभ्यास करा, आणि जेव्हा सुट्टीच्या दिवशी 6 तास अभ्यास करा, आणि जेव्हा एक्झाम डिक्लेअर होईल त्यावेळी आपण अजून 2-3 तास त्याच्यावर वाढू. या स्ट्रॅटर्जीने तुम्ही गेले तर मी 100% गॅरंटी देतो तुमची इनसेम असो किंवा सीसी असो, कुठली पण एक्झाम असो, या एक्झाम मध्ये तुम्ही गॅरंटेड मी दिलेल्या स्ट्रॅटर्जीने स्कोरिंग करू शकता. अजून काही डाऊट आले कमेंट मध्ये लिहा. आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, इनसेमच्या प्रिपरेशन साठी जर कुणाची मदत लागत असेल तर पर्पल ॲट बेस्ट ऑप्शन आहे. सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस, आयएमपी क्वेश्चन, सॉल्व पेपर, सगळं स्टडी मटेरियल, वन ऑफ द बेस्ट सोल्युशन्स पर्पल ॲटवर अवेलेबल आहेत. सो ऍप्लिकेशन पर्पल ॲट डाउनलोड केला आणि त्याच्यावरनं कोर्सेस सोबत अभ्यास केला, सर कुणालाही भेटण्याची गरज नाही, सगळं तिथे रेडीमेड आहे, तेच वापरा. बाकी कुणाला भेटू नका, कुणाची मदत नका घेऊ, पुस्तक वापरू नका, काहीच नाही. आम्ही दिलंय तेवढंच करा, तेच पेपरला तर आउट ऑफ मार्क तुम्हाला या दोन्ही एक्झामला पडतील. बेस्ट ऑफ लक.